कधी अलिबागला याल आणि पोपटी खायची असेल तर नेने वडेवाल्यांकडे या नेहमी. ह्यांच्याकडे नेहमी पोपटी तयार असते, तुम्ही केव्हाही या, पोपटी तयारच असते. अलिबागचे प्रसिद्ध त्यांचं आज आपण हॉटेल बघूया. काही मिळत नाही असं नाही, सर्व काही ते आहे एका हाताखाली. चॉकलेट, कोकम सरबत, कोकम आगळ, मिरचीची लोणची, साधी लोणची, खोबऱ्याच्या वड्या खूप प्रसिद्ध आहे त्यांच्या ह्या. हाळीव लाडू, दुधीवालं, बेसन लाडू, चटण्या सर्व प्रकारच्या, हे सर्व प्रकार त्यांच्याकडे अशी मिळतात. स्पेशल यांचं ओल्या नारळाची करंजी आणि ढोळलेला ढोकळा, तुमचे हे मोमोज, गाजरचा हलवा, समोसा, पुरणपोळी, गुलाबजाम, सर्व प्रकारची भजी, जिलेबी, दाबेली, कचोरी आणि पोपटीसुद्धा मिळते. ही बघा ही पोपटी, आळूवडी पण, थेपले, तूप, सोलकढी, दही, ताक, पन्ह, चाटचे सगळे हे प्रकार आहेत, पाणीपुरी. आणि एकदा येऊन तुम्ही या हॉटेलला भेट द्या, मग नेहमी तुम्हाला इथेच येऊशी वाटेल आणि खाऊशी वाटेल. जेवणसुद्धा छान प्रकारचं केलेलं असतं, भाजी पोळी, सूप वगैरे सगळं मिळते गरम गरम. आमच्या नेने वहिनी आहेत. नमस्कार. नमस्कार. त्यांचा मुलगा मंदार, सर्व त्यांच्या घरातले इथेच असतात. मंदार किती वर्ष झाली? 12 वर्ष. 12 वर्ष त्यांचा हा बिझनेस चालू आहे. त्याच्या आधी नुसता वडापावचा होता, बरोबर चालू केलं ते. वडापावची सुरुवात पहिले घरी केली, छोट्या धंद्यातून हा मोठा धंदा केलाय. सगळी माणसंही आम्हाला छान मिळालेली आहे, मिळाले तो. त्याच्यामुळे आम्ही हा धंदा पुढे चांगल्या तऱ्हेने वाढवू शकतो. आणि हा आमचा सगळा परिवार आहे, परिवार आहे. परिवार. अर्धे घरी गेले, अर्धे आहेत. भाकरी आहेत, तांदूळ भाकरी, बारी भाकरी आणि चपाती. हे सगळे भाज्यांचे प्रकार, आमटी, डाळ, भात, चपाती सर्व काही इथे मिळतं. आता आपण किचन बघूया. आंबोळ्या पण आता मिळायला लागले. छान. क्रिस्पी असा डोसा झालेला आहे. छान छान आणि मस्त बघा डोसा झालेला आहे हा. दाबेली, सँडविच, चहा, सर्व इथे, मसाला डोसा सर्व इथे बनतो. तळणीचं काम ही सकाळपासून ते अगदी शेवटपर्यंत ती करत असते. नाही, आणि हिच्या बाबतीत विशेष सांगायचं म्हणजे जेव्हा आम्ही हा धंदा चालू केला तेव्हापासूनही आहे, तेव्हा त्या स्टार्टिंगपासून मी मला अजून परत आहे आल्या तऱ्हेने हे करते, सहाय्य करते. ती त्यांची सून आहे सुवर्णाची. ते दिवसभर असते, तिच्या मुली घरी ठेवून येते, लहान मुली येते, दिवसभर इथे असते. प्रमिला म्हणून आहे, ती उत्तम तऱ्हेने दाबेलीचा मसाला वगैरे बनवते. आणि ही कविता आहे, ती सगळं पार्सल बांधणं हे करणं असं सगळ्या तऱ्हेची कामं ती चायनीजचं कॉर्नर आहे, फ्राईड राईस चाललेलं आहे त्याच्यात. हॅलो, नमस्कार. उद्या काय बनवते बघूया आपण. भाजी बनवते, कसली भाजी? बटाट्याच्या काचऱ्या. हो का, घरी न्यायला? हो, येतात कारण दिवसभर इथेच असतात त्या सगळे, रात्री घरी जाऊन जेवतात. मस्त. आळूवडीचे बघा असतात. बापरे, ते सर्व असं कोणाला पाहिजे त्यांना घेऊन जातात ते, पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो. आमच्या नेण्याच्या हॉटेलमध्ये आणि सगळ्याही भेट द्या मुलं, खाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसं आहे काय ते. आयटम मी आणलेले आहेत.
ही भजी आहे मुगाच्या डाळीचं. हा ढोकळा आहे फेमस त्यांचा. बटाटा भजी, मिरची, कोथिंबीर वडी आणि आळू वडी. ही कोथिंबीर वडी आहे का? ही कोथिंबीर वडी आहे. हा ढोकळा आहे त्यांचा. हा असा नवीन प्रकारचा ढोकळा आहे तळलेला. हा का? हां तळलेला पहिल्यांदाच बघते ना. मस्त आहे, टेस्टी एकदम. टेस्टी आहे, बटाटा खूप छान भजी. आहे सगळं मस्त. हे आमचे मोठे नेने अनंत नेने या हॉटेलचे मालक. ह्याही चालू केलं आहे हॉटेल. आणि ह्या नमस्कार. मुंबईने या. चला आता आपण पोपटी लावायला घेऊया. ते मग काम माझे मिस्टर करणार आहे, मी नाही. हा भांबुर्डीचा पाला आहे. हा ओवा घेतलाय, मीठ घेतलंय आणि बटाटे घेतले. त्याच्यात तिखट मीठ मसाला भरलेला आहे. आणि ह्या वाटाण्याची शेंगा अशा आम्ही ह्याच्यात बांधून घेतल्यात कारण त्याचे दाणे पडतात नंतर म्हणून. हे बघा ह्या वालाच्या शेंगा आहे. मडकं घेतले. त्याच्यामध्ये प्रथम हा आपण पाला टाकणार आणि मग त्याच्यावरती शेंगा, मीठ, ओवा असं टाकायचं. मग आपल्याला काय पाहिजे ते रताळी, बटाटी, आळूच्या मुळ्या घेतल्यात. भांबुर्डीचा पाला. या पोपटीला म्हणजे हा पाला पाहिजेच, यानेच चांगला स्वाद येतो. त्याच्यावरच आहे ॲक्शन. आळूची मुळी आम्ही म्हणतो याला. हे रताळ आहे, बटाटी आहेत. हे तिखट मीठ भरले आपण बटाट्यात मसाल्याने. आणि आता या मडक्यामध्ये पाला भरत आहेत. हे मीठ, मीठ आणि हे ओवा. ओवा. मीठ नंतर टाकायचं. मीठ टाकलं ना ते शेक. बटाटे वगैरे टाकून. बरं बरं सगळ्याही बरं, सगळ्यांच्या हात लागू दे. पाला लावायचा. हो का? करिंदे खाल्ले त्यातले? हो मेने करिंदे आणतात टाकतात करिंदे ना, वगैरे. करिंदे मस्त लागतात ना. ते नाही मिळाले त्यांना आज नेमके. आमच्या इथे ते बाकी काही वस्तू मिळत नाही. एवढा सगळा पाला वापरला गेलेला आहे ह्याच्यामध्ये. हा आपला माल मसाला बाहेर निघाल नको म्हणून वरून चांगला पाला लावायचा त्याच्यात. आणि ते मडकं कसं उपडं ठेवायचं असते. उलटं ठेवायचं ते. हा उलटं ठेवायचं म्हणजे ते पूर्ण म्हणजे बाहेर पडत नाही. हा, पडत नाही. पॅक करायला लागतं. शेजारीने पोपटी भरून झाले. आता भाजायचे.
आता आपण जाऊया हे बघा हे ह्याच्यात उकडे टाकलेलं आहे मडकं. आता हे बाजूने सगळं पेटवणार आणि मग अर्धा पाऊणचा ठेवणार त्याच्यामध्ये आणि शेंगांचा मग वास येणार, मग झाले समजायचं. आज त्यांनी फर्नेस बनवलेला आहे, त्याच्यामध्ये काही वेस्टेज जात नाही आणि मडकंसुद्धा उकडं व्यवस्थित राहतं, जाळंही त्याच्यामध्ये राहतो, त्याच्यामुळे पोपटी व्यवस्थित शिजते. आणि त्यांच्याकडे सतत पोपटी तयार असते, सतत काही शॉर्टेज पडू नये त्यांच्याकडे सतत चालू असते, त्याच्यामुळे त्यांनी हे खास असं फर्मा बनवून घेतलेलं आहे पोपटीसाठी स्पेशल. तुम्ही कधीही या, इथे पोपटी तयार असते. हे आता हळूहळू पेटते सगळं, मग करवंट्या पेटल्या त्या मस्त त्याला धग लागेल. पोपटी शिजते तोपर्यंत आम्ही सगळे वडापाव खातोय मस्तपैकी. नेने वडेवाल्यांच्या मेव्याचा आम्ही छान आस्वाद घेतो आहोत. नेने स्वतः पण खात आहे. सगळे खूपच छान आहे नेनेंची. नेनेंचा हो. वडा स्वतः खात छान आहे. आहे. आणि हा इथे मोमोज खात आहे. देवा देवा उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा. साथी है तो मेरा साया, अकेला हूँ मैं इस दुनिया में. कोई साथी है तो मेरा साया, अकेला हूँ मैं. बघा आता आपले पोपटी शेंगांचा पाल्याचा सुंदर वास येतोय. आता ही पोपटी आम्ही काढणार आणि मग त्यातलं काढून आमच्या सर्व तोंडात जाणार सगळ्यांच्या. वाटच बघतोय आम्ही. सगळे बघतायत आ करून बसलेले आहेत. दृश्य दाखवता येतंय, वास पाठवता येत नाहीये, समजून घ्या. वास खूप छान येतोय. आता आपलं हे मडकं झालेलं आहे तयार, पूर्ण भाजून झालेलं आहे. आता काढणार आहोत आम्ही. आता आपली पोपटी आलेली आहे, ही बघा. बघा कशी वाफ मस्त आलेली आहे. छान वास, अशी वाफळलेली पोपटी. असं काय बघा, आता हे होतं. बाबू असं होतं. वा, अंडर होत अंडर. आमचे छोटे नेने बघा कसे बडबड बडबड चाललेली आहे. तो स्मार्टच आहे विशेष. मग असं होत. हे डाव घे ना, डाव. म्हणजे जाऊ दे खाली. हे बघा मटारचे शेंगा हा, हा. फोडलेले आहेत. इतका छान वास सुटलाय.
मताल निघाले मताल. इथे का ठेवायचं खाली पडणार गडगडून ते गडगडून खाली पडणार असं येईल त्याला बरोबर माहिती आहे. वा वा वा. बोल शिस्त बटाटा आज ढकल. संपला खतम. अशा रीतीने वाफाळलेली पोपटी आपली तयार आहे. गरम आहे गरम आहे गरम आहे. आता सगळे आम्ही त्याच्यात ताव मारणार. हो ताव झाली. मारणार आम्ही सगळे. हे बघ खाऊन बघ. वा वा वा. मस्त मस्त मटार मटार. अरे गरम आहे गरम आहे गरम आहे त्यातलं बाबांनो, मटार तर गरम सुंदर आहे. टाकलंय ना. अरे वा ही पण एक पाल्याचा वास जो त्यातला मटार आणि टिपिकल आळकुडी कुठे आळकुडी एक नंबर. हा आयटम मला खूप आवडतो आळकुडी. बघा ही अशी आमची पोपटी झालेली आहे. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमची पोपटी पार्टी तुम्हाला आवडलीच असेल अशी आम्ही आशा करतो. केव्हा कधी अलिबागला याल आणि पोपटी खायची असेल तर नेने वडेवाल्यांकडे या नेहमी. ह्यांच्याकडे नेहमी पोपटी तयार असते. तुम्ही केव्हाही या, पोपटी तयारच असते. चला आमच्या बरोबर पोपटी एन्जॉय करा. वा 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 मस्त. बाबूला हे बघा म्हणा. अशा रीतीने बटाट्याचा खिमा करतोय. छान झालं एकदम. मस्त आलंय. मस्त. लावणाऱ्याची करा मग आहे. सगळ्यांचे हात लागल्यामुळे त्याला सगळ्या हाताची चव आलेली आहे. हे बा आयुष्यातली पहिली पोपटी काय म्हणतेस? अरे, खाल्ली अशी बघून तयार करून खाल्ली. मी नेते तुमच्याकडनं नेहमी, पण अशी तयार करून खाल्लेली पहिलीच आहे. माझ्या खूप झाल्या माझ्या खूप झाल्या लाईव्ह. एवढ्या जे शेंगा टाकताना ना त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मसाला ओला मसाला बनवायचा. ते शेंगान चोळायला एक मिनिट एक आपल्याकडे ते जे चरी विरीची लोक आहेत ना ते हा, त्यातली ते पोपटी. करतात. हा आणि आपण ते आवडली का? नॉनव्हेज टाकलं ना तर एक तासभर ते ह्याच्यात टाकून ठेवायचं मसाला, नंतर टाकायचं म्हणजे एक वेगळाच ते flavor. मॅरिनेशन सगळ्याला लागतं रे. हा मस्त. ते छान लागतं ना? तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील.